नमस्कार मंडळी, हॅलो हाय नमस्कार. मी आहे रुणाली संग्राम पवार. मी काही ब्लॉगर वगैरे नाही आणि मी ब्लॉग्सही बनवत नाही, पण म्हटलं हा एक छोटासा प्रयत्न करून बघू. तर माझा आजचा ब्लॉग आहे तो शिमग्याचा. मी आणि माझे पती म्हणजे संग्रामजी आम्ही निघालो होतो शिमग्यासाठी गावाला. आमचं गाव आहे संगमेश्वर. आम्ही दिव्यावरून साधारणतः रात्री 12 वाजता निघालो असू. साधारणतः 8 तासाचा प्रवास होता आमचा. फार छान झाला, खूप मजा आली प्रवास करताना. रात्री 2 वाजता आम्हाला भूक लागली होती. आम्ही मॅगी खाल्ली आणि सकाळी 8 वाजता आम्ही फायनली पोचलो आमच्या गावी संगमेश्वरला. पोचल्यानंतर माझ्या नणंदबाई म्हणजे स्नेहा अगदी चुलीजवळच बसल्या होत्या आमच्यासाठी भाकरी आणि भाजी करण्यासाठी. तिकडे गेल्यानंतर जो आनंद भेटला तो फार वेगळाच होता. आहा, तो काही शब्दात मांडता येत नाही. आमच्याकडे गॅसही आहे, पण गावी गेलं आणि चुलीवरचं खाल्लं नाही, मग त्यात काही मजाच नाही. तर माझ्या नणंदबाई ह्या बाजूला बसल्या आहेत आणि त्या भाकऱ्या करत होत्या आमच्यासाठी. चुलीजवळ बसून भाकरी खाण्यात जी मजा आहे ती जगात कुठेही नाही असं मला वाटतं. आता होळीचा दिवस. आम्ही खाल्ल्या पुरणपोळी खाल्ल्यानंतर शहाळं खाल्लं आणि मग नंतर माड तोडण्यासाठी सगळी पुरुष मंडळी आमच्या घराजवळच एक माडाचं झाड होतं तिकडे पोचले. आणि तर तुम्ही बघू शकता या छोट्याशा व्हिडिओमध्ये माड तोडत आहेत त्याची छोटीशी झलक. हे माड तोडणारे आमचे काका आहेत आणि जे लाल टी शर्टवाले आहेत ते माझे सासरे म्हणजेच बाबा आहेत. माड तोडून झाल्यानंतर माडाची पूजा करण्यासाठी मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीही गेलो होतो. फायनली दिवस आला होळीचा म्हणजे शिमग्यासाठी गर्दी जमली होती. आणि मग फायनली देवीची पालखी आणण्यासाठी सगळेजण जल्लोषात जोरात ढोल ताशा वाजवत होते आणि त्यांच्या ढोल ताशाच्या गजरात सगळ्यांचे पाय थिरकत होते. मंडळी, हे आहेत माझे मिस्टर संग्राम. त्यांनाही फार ढोल वाजवायला आवडतो. मुंबईत राहतो म्हणून काय झालं, पण आपली संस्कृती काही विसरून चालणार नाही. हाच आहे खरा कोकणचा शिमगा. पेटून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी काही फोटोज क्लिक केले. ते फोटोज आहेत. या आहेत माझ्या घरचं महिला मंडळ, हे आहे गावचं महिला मंडळ. नंतर मग मंडळी ही अशी पालखी नाचवली जाते. पालखी नाचवण्यासाठी हे माझे दीर आहे, ते पालखी नाचवत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे हे. फायनली तो दिवस आला पालखीचा, पालखी घरी येण्याचा. जगातले सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर ते कोकणातली माणसं असतील, कारण अगदी प्रत्येक घराघरात देव त्यांच्या भेटीला जातो आणि यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं सुख नाही असं मला वाटतं. तर फायनली देव आमच्या घरी आमच्या भेटीला आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, ही आहे आमची कालीश्री माता आणि आम्ही त्याचे आशीर्वाद घेत आहोत. हे माते, आमचे सगळे विघ्न दूर कर आणि सगळ्या कुटुंबाला सुखी ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि मग नंतर आमचं हे मंदिर आहे वरच्या घरी. तिकडे पालखी नेली जाते. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिकडे पालखी नेल्यानंतर आम्ही सगळ्या महिला मंडळाने पुरुष मंडळीने जो जल्लोष सुरू केला तो अगदी पालखी सगळ्यांच्या घरी जाईपर्यंत तसाच होता. तुम्ही बघू शकता मंडळी या व्हिडिओमध्ये सगळे किती आनंदाने नाचत आहेत. हे आहे आमचं वरचं घर, जिथे मोठे सगळे सण साजरे केले जातात. त्या घरी ही पालखी आलेली आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, ही पालखी आता घरात घेऊन जात आहेत. माझे मिस्टर आहेत आणि माझे दीर आहेत. एक वेगळंच सुख असतं देव घरी येण्यात. आणि जगात सगळ्यात सुखी माणूस कोण असेल तर तो कोकणातला. या आहेत माझ्या सगळ्या नणंदबाई. आणि त्यानंतर आम्ही सगळे भेटलो आहे तर थोडीशी मज्जा म्हणून एक छोटीशी रील बनवलेली आहे सगळ्या नंदांसोबत. आणि ह्या माझ्या आहेत मध्ये असणाऱ्या सासूबाई, त्यांच्यासोबत. कोकणात आलो आणि शालूचं गाणं नाही झालं असं होणारच नाही, तर शालूवरती एक छोटीशी रील बनवलेली आहे. त्यानंतर ह्या महिला मंडळं. तर सुख म्हणजे नक्की काय असतं, तर सगळीजण एकत्र येऊन एकत्र आनंदी राहणं, ह्यातच खूप मोठं सुख आहे असं सगळ्यांना वाटतं. म्हणूनच म्हटलं आहे सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हे एकत्र कुटुंब. मग नंतर दिरांसोबत आणि वाडीतल्या महिला मंडळासोबत आणि घरच्यांसोबत काही फोटोज क्लिक केले. ते हे फोटोज. तर
अशा प्रकारे शिमगा साजरा केला गेला आणि वेळ आली ती देवीचा गोंधळ घालण्याची. हा आहे देवीचा गोंधळ. आणि त्याचबरोबर मंडळी, माझा शिमग्याचा ब्लॉगही संपलेला आहे. तर मंडळी, आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. चला बाय, काळजी घ्या.